कौशल्य व सांस्कृतिक विभाग डॉक्टर प्रमोद परदेशी सर, IQECचे कोऑर्डिनेटर डॉक्टर संदीप सर, महाविद्यालयातील आपल्या कार्यालयाचे वरिष्ठ मुलाळे सर, शिक्षकेतर सेवक, आज 26 जून तर या महाराष्ट्राच्या पटलावर एक जो प्रजाहितदक्ष त्याचबरोबर लोकहितदक्ष आणि पुरोगामी विचाराचा जो राजा या पृथ्वीतलावर जन्माला आला असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन आहे. राजर्षी शाहू महाराजांचं महाराष्ट्राच्याच नव्हे तर एकूण भारताच्याच इतिहासामध्ये एक अढळ आणि दैदिप्यमान असं स्थान आहे. या भारतामध्ये एकेकाळी राजेशाही राज्यव्यवस्था होती. इंग्रजांच्या आगमनानंतर या ठिकाणी आपला भारत देश खरं तर एकछत्री असा अंमल या ठिकाणी सुरू झाला. खऱ्या अर्थानं देश काय असतो, नेशन काय असतं हे लोकांना हळूहळू कळायला लागलेलं होतं. तरी देखील राजकीय दृष्ट्या आपण पारतंत्र्यात होतो आणि या भारतामध्ये वेगवेगळ्या परगण्यामध्ये वेगवेगळे सरदार सरंजामदार हे तिथले राजे होते. आणि असाच परगणा म्हणजे हा कोल्हापूर सांगलीकडचा जो परिसर आहे, इथल्या संस्थांचे प्रमुख राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे देखील खरं तर त्या राजेशाही व्यवस्थेच्या परंपरेतले राजे. परंतु पूर्वी राजे म्हटलं की एक प्रकारची हुकुमशाही असायची. राजा बोले दल हले अशी एक मानसिकता या ठिकाणी असायची आणि गुलामी वृत्ती असायची. भारताच्या इतिहासामध्ये 3च असे राजे होऊन गेले की ज्यांनी लोकांच्या हिताचा खऱ्या अर्थानं विचार केला, समाज हिताचा विचार केला. सर्वांना समानतेनं वागणूक दिली पाहिजे, त्यांना त्यांचे न्याय अधिकार आणि हक्क दिले पाहिजे. या भावनेतून सर्व प्रजा सुखी राहिली पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययुगातले राजे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबरीनं बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे 3च असे राजे आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताचा विचार केला. राजर्षी शाहू महाराज यांना सामाजिक न्यायाचे प्रणेते असं मानलं जातं. या भारतामध्ये असलेली वर्णव्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था आणि जातीमध्ये झालेली शकल, त्यामध्ये उच्चवर्णीयांचं सत्ता संपत्ती आणि एकूणच अर्थकारणावर असलेलं अधिराज्य, अशा परिस्थितीत सर्वांना समान न्याय आणि हक्क मिळाले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण 2 बिया 2 वेगवेगळ्या ठिकाणी लावल्यानंतर त्याचं रोपटं होतं, त्यातल्या एखाद्या रोपट्याला जर चांगल्या प्रकारचं खत, पाणी, प्रकाश आणि त्याची निगा जर चांगली राखली गेली तर त्या रोपट्याचा वृक्ष आणि नंतर महावृक्ष होतो. त्याच वेळी शेजारी आलेल्या दुसऱ्या रोपट्याला जर आपण खत पाणी दिलं नाही, त्याला योग्य सूर्यप्रकाश मिळाला नाही, निगा राखली गेली नाही तर ते रोपटं नंतर खुरटून जातं, नष्ट होतं. तसंच या सामाजिक व्यवस्थेमध्ये ज्या समाज घटकांना परंपरेने बऱ्याच गोष्टी मिळत आल्या, ते सत्ता संपत्तीच्या उच्च स्थानी राहत आले, परंतु ज्या समाज घटकांना ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकल्या नाही ते या ठिकाणी कायमच गुलामी वृत्तीमध्ये आणि अस्पृश्यतेच्या बंधनामध्ये बंदिस्त होते, की ज्यामध्ये स्त्रियांचा देखील समावेश होतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय म्हणजे सर्व समान आहेत असं मानून केला जाणारा न्याय. आणि त्या भावनेतून एक राजा म्हणून आपल्या परगण्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी भारतामध्ये सर्वात प्रथम राखीव जागांचं एक धोरण जे आहे ते धोरण या ठिकाणी अवलंबलं. आपल्या परगण्यातल्या लोकांना 50 जे काही अस्पृश्य बांधव असतील किंवा उपेक्षित घटक असतील त्यांना 50% राखीव जागा परगण्यातील वेगवेगळ्या शासकीय नोकऱ्यांमध्ये मिळाल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी जाहीर केला. आणि ते साल होतं 1908.
त्याचबरोबरीनं या ठिकाणी त्यांनी वसतिगृहयुक्त शाळा ही जी संकल्पना आहे, मुळातच शाळा नावाची संकल्पनाच आपण स्वीकारू शकत नव्हतो अशा काळामध्ये वसतिगृहयुक्त शाळा नावाची संकल्पना पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये राबवली आणि 1902 साली पहिलं वसतिगृह जे अस्पृश्यांच्या मुलांसाठी त्यांनी या ठिकाणी स्थापन केलं, की ज्यांना शिक्षण मिळणं दुरापास्त होतं, राहून तर फारच अवघड गोष्ट आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जाती बांधवातील मुलांसाठी त्यांच्या त्यांच्या जातीची वेगवेगळी वसतिगृह त्यांनी कोल्हापूरमध्ये स्थापन केली, की त्याला वसतिगृहांचं शहर असं आजही म्हटलं जातं. त्यामुळं उपेक्षित घटकातील वेगवेगळे मुलं त्या ठिकाणी येऊन शिकू लागले आणि पुढे स्वतःचा विकास करू लागले. त्यातूनच एक व्यक्तिमत्व उदयाला आलं, ते म्हणजे आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, की जे तिथल्या वसतिगृहामध्ये शिकू शकले. जैनांच्या वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी ते शिकले. राजर्षी शाहू महाराजांच्या सानिध्यात ते जाऊ शकले. सत्यशोधक चळवळीचा आणि विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडू शकला आणि त्याच्यातून रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली, की जी संस्था आज आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था. त्यांच्या संदर्भातली एक आठवण सांगत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांच्या एका पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे, की महात्मा गांधी ज्यावेळी साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेला भेट देण्यासाठी आले होते आणि त्यांना घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील जी पहिली बोर्डिंग त्या ठिकाणी स्थापन केलेली होती, शाहू महाराजांच्या नावानं असलेली राजर्षी शाहू महाराज बोर्डिंग नावाची, जी आजही आहे पहा, तिथं गेल्यानंतर महात्मा गांधीजींनी त्यांना प्रश्न विचारला, की तुम्ही या वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराज असं हे नाव दिलेलं आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत, त्यांनी तुम्हाला ही बोर्डिंग बांधून दिलेली आहे का? तर या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांना तडफदार पद्धतीनं असं उत्तर दिलं, की राजर्षी शाहू महाराजांकडनं मी पैसे आणलेले नाही, पण मी त्यांच्याकडनं दिल आणलं आहे. एक उदार हृदयाचा राजा कसा असतो ते त्यांच्याकडनं मी संस्कार घेतलेला आहे. अशा पद्धतीचं उत्तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिलं. ही आठवण मुद्दाम या ठिकाणी मी नमूद करतोय, उद्धृत करतोय, की आपण सगळे या रयत शिक्षण संस्थेचे घटक आहोत आणि म्हणून ही आठवण या ठिकाणी या निमित्तानं उद्धृत करावीशी वाटते. अशा या राजर्षी शाहू महाराजांचं एकूणच कार्य फार चौफेर होतं. केवळ शैक्षणिक सुधारणांनी तर हे सगळं होईलच, त्याशिवाय ते होणार नाही, देश सुधारणार नाही. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि स्वतः कृतिशीलतेनं त्या ठिकाणी शैक्षणिक जाळं विणण्याचा प्रयत्न केला. राखीव जागांचं धोरण घेतलं, वसतिगृहांची संकल्पना त्या ठिकाणी राबवली. पण हे सगळं होत असताना लोकांच्या हितासाठी सुद्धा आपण झटलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर त्यांनी 1900 ज्यावेळी 96-97ला भयावह असा दुष्काळ पडलेला होता आणि पाठोपाठच लगेच 98-99ला एक प्लेगची मोठी साथ आलेली होती. ज्या काळामध्ये राजा म्हणून त्या आपल्या भागातील लोकांचं रक्षण करणं, त्यांची जोपासना करणं, या भावनेतून त्यांनी वेगवेगळी पाळणाघरं असतील, वेगवेगळे आश्रम असतील, ते स्थापन केले आणि कोल्हापुरातल्या लोकांना तिकडं शिफ्ट केलं. हे जे राजर्षी शाहू महाराजांचं सामान्य लोकांच्या प्रती असलेलं कर्तव्य आपण पाहिल्यानंतर हे प्रजाहित दक्ष कसे होते. त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांचा देखील विचार करणाऱ्या या राजर्षी शाहू महाराजांनी युरोपचा दौरा ज्यावेळी 1912 साली केला, तिथून त्यांनी काही गोष्टी नव्या नव्या आणल्या आणि मग धरण नावाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना राबवल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये योग्य सिंचन व्यवस्था जाणार नाही. 20 त्या ठिकाणी वेगवेगळे तलाव त्यांनी बांधले. त्यातलं राधानगरी नावाचं धरण आजही अत्यंत सुस्थितीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रंकाळा नावाचा तलाव आजही त्या ठिकाणी आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर जिनिंग फॅक्टरी नावाची जी फॅक्टरी आहे, म्हणजे कापड गिरणी जी आहे, ती कापड गिरणी त्या ठिकाणी, म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विचार करणारा राजा 125 वर्षापूर्वी, लक्षात घ्या. आणि जी राजर्षी शाहू मिल नावाची जी मिल आहे, ती मिल आजही आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीची शेती करावी म्हणून कॉफी आणि चहाचे मळे त्यांनी पिकवले पाहिजे, अशा पद्धतीचे धडे शेतकऱ्यांना द्यायचं काम केलं. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं देखील अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं विचार करणारा हा राजा, उद्योगप्रिय असलेला हा राजा, कलासक्त असलेला राजा, क्रीडाप्रिय असलेला राजा. कारण कोल्हापूर ही पैलवानांची नगरी आज ओळखली जाते, परंतु त्या काळामध्ये जो काही आखाडा त्यांनी स्थापन केलेला होता, तो आखाडा आजही त्या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात असलेला दिसतो आहे.
त्याचबरोबरीनं तिथं त्यांनी नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी एक पॅलेस उभा केलेला होता. म्हणजे कलासक्तता, क्रीडासक्तता, शेतकरी हित, अस्पृश्यांचं हित, अशा अनेक गोष्टी आहेत खूप सांगण्यासारख्या. याच्याही पलीकडे खूप बाबी आहेत की ज्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांसारखं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व त्यावेळी मिळालं. महात्मा फुल्यांसारख्यांचे त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे आणि तिथून पुढे या ठिकाणी जी काही एक प्रबोधनाची चळवळ उभी राहिलेली आहे, त्या प्रबोधनाच्या चळवळीला राजकीय पाठबळ दिलं तर ती कशी पुढे जाते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज आहे. आणि म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना एक क्रांतिकारक राजा म्हणून ओळखलं जातं, सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं, प्रजाहितदक्ष राजा म्हणून ओळखलं जातं. आणि अशा या राजर्षी शाहू महाराजांचा आज जन्मदिन आपण या ठिकाणी घेत आहोत. त्या निमित्तानं मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.